हॅलो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर खूप दिवसानंतर आम्ही लॉंग व्हिडिओ करतोय. तर आज दिवस पण तसा खास आहे. आज आमच्या आहोंचा वाढदिवस आहे. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सगळेजण यांना हॅपी बर्थडे विश करा. तुम्हा सगळ्यांना ॲडव्हान्समध्येच थँक्यू सो मच. तर आजकालचं आमचं रुटीन बनलं आहे, बाहेर गेलो की बाहेरचा चहा प्यायचं म्हणजे प्यायचंच. तर दिवसाची सुरुवात मस्त असा बाहेरचा गरमागरम चहा पिऊन केला. तिथून आम्ही गेलो सिद्धेश्वर मंदिरामध्ये. तर चांगल्या दिवसाची सुरुवात ही महाराजांच्या दर्शनाने केलीच पाहिजे. तुम्ही जर सोलापूरचे नसाल पण अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर या मार्गावरनं तुम्ही जात असाल तर तुम्ही नक्की सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये एकदा दर्शनासाठी या म्हणजे या. तुम्हाला मंदिर आणि त्या लगतचा परिसर खूप म्हणजे खूप आवडेल. असा दिवस असणार आहे की पूर्णपणे आहोत जे म्हणतील ते त्यांना मिळणार आहे. मग ते शॉपिंग असो किंवा खाण्यापिण्याच्या बाबतीत सगळीकडे आज मी बिल पे करणार आहे आणि माझ्याकडनं ही ट्रीट असणार आहे बर्थडेची. आणि आता आपण नाश्त्यासाठी जाणार आहे. तर तुमचा आवडीचा स्पॉट किंवा तुम्हाला आज काय खायला आवडेल? आज काल परवा उद्या मला दरवेळेस नाश्त्यामध्ये फक्त एकच आवडते, ते म्हणजे सुधाची इडली. मस्तपैकी सुधाची चटणी खायला जायचं आता आपल्याला. तर आपण पहिल्या स्पॉटवर आलेलो आहोत, सुधा इडली गृहमध्ये इडली खाण्यासाठी. तर टेस्ट विचारूया आहोंना कशी आहे. टेस्ट का नेहमीप्रमाणे भारीच असतं याचं, पण चटणी आज जरा खारट लागायली आहे. आणि केवढे दिले बघा चटणी काय आले चटणीवाले. स्टार्टिंगला लई थोडं देते चटणी, त्यांनी नंतर घ्यावं लागतं. तर आता मी काय ऑर्डर केलं आपण बघूया माझी ऑर्डर आल्यावर. तर मी मागवलं होतं ओनियन टोमॅटो उत्तप्पा. तर माझं उत्तप्पा येईपर्यंत त्यांचं अर्धा किलो चटणी खाऊन झालं होतं. आणि जशी डील ठरली होती मी पेमेंट करणार होते. आता मस्त असा पहिला भरपेट टप्पा. नाश्ता केलेला आहे. पहिला हा, टप्पा आजचा संपला. पहिला टप्पा. तर आता नेक्स्ट आपण जाणार आहेत शॉपिंगला. तर झुडिओला जाऊया. तसं तर मी यांना ऑलरेडी बर्थडे ड्रेस घेऊन दिला आहे, पण तरीही बघू नवीन काय कलेक्शन आलंय का आणि माझ्यासाठी पण काहीतरी घेता येईल तेवढंच. आणि याला क्रोमाला पण जायचं आहे. यांनी काय तर आयफोन असतं म्हणजे काय तर तसलं काय तर घेऊन देणार आहे. बघूया. सफरचंद मला देणार आहे म्हणले गिफ्ट. बघूया कसं अर्धा सफरचंद आहे. अर्धा सफरचंद खाल्लं, एक घास खाल्लेला. हो, बघूया. चला चला मग. मग. बघा मित्रांनो, बघा बर्थडे माझा, मला गिफ्ट घेऊ म्हणले आणि स्वतःलाच बघा काय घ्यायले. हे घेऊ ते घेऊ, हे घेऊ ते घेऊ करायले. तर गेलो होतो झुडिओला. त्यानंतर मला एक व्हाईट कलरची पॅन्ट घ्यायची होती, ती मी ट्राय केली. त्यासोबत 2-3 शर्ट पण ट्राय केले. छान वाटत होते, पण मी काय घेतलं नाही. तर आम्ही आता झुडिओ मधनं बाहेर आलो आहेत. काहीच शॉपिंग न काहीच करता. काय घेऊन दिली नाही बघा. काय मी चांगली ऑफर दिली होती पण यांना काहीच आवडलं नाही, खरं बोलायचं. तर झुडिओ नंतर आम्ही घरी गेलो, थोडंसं आराम केलं आणि दुपारी जेवणासाठी आम्ही गेलो होतो श्रीभोज राजस्थानी थाली खाण्यासाठी. हॅलो. नमस्कार मित्रांनो, मला वाटलं होतं गर्दी कमी असेल, पण लय भयानक कुत्र्यासारखी गर्दी आज. नेहमी आम्ही हॉटेलमध्ये जातो आणि तेच खाऊन आम्हाला बोर होतं. तर म्हणलं आज नवीन आहोंच्या आणि बर्थडे निमित्त काहीतरी करूया. सगळ्यात मेन तुम्हाला सांगायचं असं की मित्रांनो, अक्षय तृतीयाशिवाय सीझनचा पहिला आंबा किंवा आमरस आपण खात नाही. आम्ही तर हे पाळतो. बट आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे सोनूची परिस्थिती कशी आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर ती आमरस नाही खाऊ शकणार आणि तिचं या सीझन मधला आंबा खाण्याचा राहू शकतं. त्यामुळे म्हणलं की आज आणायचं आपण आलो आणि श्री भोजला थाळी पण चालू आहे आमरसची, त्यामुळे आम्ही ट्राय करण्यासाठी आलो. तर मित्रांनो, तर इथं तब्बल 1, 2, 3, 4, 5, 6, 7 प्रकारच्या भाज्या. सगळ्यात आपला आजचा प्रमुख आकर्षण म्हणजे आमरस. त्यानंतर नमकीन मध्ये आहे समोसा, मिनी समोसा, नूडल्स वाटतंय काहीतरी. त्यानंतर तुपाची रोट्या आणि पुरी. त्यानंतर तांदळाचे पापड. असा मस्तपैकी मेनू आजचा आहे. बघूया आता एक एक टेस्ट करूया कसं लागतं काय. सगळ्यात मेन तर आज तावा पण मारणार आहे आमरसवर. तेवढं लांबणं. हॅपी बर्थडे. सीझनचा पहिला आमरस खाऊन बघूया. वाव,
मस्त एकदम आमरस छान आहे आणि भाज्या पण एक एक टेस्ट करून तुम्हाला आम्ही सांगतो कसे आहेत. बर्थडेचा दिवस हा पूर्णपणे खाण्याचा दिवस झाला आहे असं वाटतं. इतके प्रकारच्या भाज्या आणि इतके आयटम्स होते ना, मजा आली. तर बऱ्यापैकी मी थाली संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर मला कढी एवढी आवडली नाही, खूप आंबट लागते. ते सोडून बाकी सगळं माझ्या ताटातलं संपलेलं आहे. घ्यायला 2 रोटी घेतली आहे, त्यानंतर सगळे भाज्या माझ्या ताटातले रिकामे नाही, वाट्या नाही, तिने नाही. ठेवलेल्या इकडं आणि तिच्या ताटातले भरलेल्या वाट्या माझ्या ताटामध्ये ठेवल्या आणि सांगायला की सगळं संपवले. काय नाही हो, हॉटेलवाला फुल प्रॉफिट मध्ये आहे. असले कस्टमर आले ना की थाळीवाले हॉटेलवाले फुल प्रॉफिट मध्ये. तर लास्ट एक अजून एक आमरस घेणार आहे मी आणि बास करणार आहे बास. एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा श्रीभोजने एकदम छान अशी सर्व्हिस दिलेली आहे. तर तुम्ही नक्की एकदा आमरस थाली ट्राय करा. आणि संध्याकाळी आम्ही औक्षण करून फुल फॅमिली निघालो परत एकदा खाण्यासाठी. पूर्ण दिवस आम्ही दोघंच होतो आणि दोघांनी क्वालिटी टाईम स्पेंड केला आणि संध्याकाळचं सेलिब्रेशन होतं दोन्ही फॅमिली बरोबर. तर तुम्ही जागा आणि ॲटम बघून ओळखला असेल आम्ही कुठं आलोत. तर आम्ही गेलो होतो सुप्रजाची पावभाजी खाण्यासाठी. तर जेवण करून बोर झालं होतं, त्यासाठी लाईट काहीतरी खाऊया म्हणून आम्ही इथं गेलो होतो आणि तिथंच सेलिब्रेशन केलं आणि सगळ्यांनी पावभाजी एन्जॉय केली. तर आजचा दिवसभराचा व्लॉग आम्ही तुमच्यापर्यंत शेअर केला आहे. आमचा दिवस तर खूप छान झाला. तुम्हाला कसं वाटलं? लय बेस्ट, लय मस्त दिवस गेला. फक्त एक मनात रुकरुक आहे, उद्या सुट्टी असायला पाहिजे होती, कारण आज फिरून लय कंटाळा आलाय. उद्या जर सुट्टी असलीस तर अजून मजा आली असती. गिफ्ट असं मी आहोंना काही दिलं नाही. असं स्पेसिफिक गिफ्टची गरज नाही, कारण पुढच्या मंथ एंडला एक गिफ्ट भेटणारच आहे मला चांगलं मस्तपैकी. कसा वाटला तुम्हाला व्लॉग? आणि आता आपण व्लॉग एंड करूया. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. असंच प्रेम राहू द्या. थँक्यू. बाय.